पाण्याचं तिथे STPs याच्याबद्दलची मीटिंग घेत असते आणि त्याची विस्तृत मीटिंग घेतलेली आहे. फार वॉरफूटवर काम चालू आहे कुंभमेळ्याचं आणि सगळ्या देशामध्ये आता एक वातावरण आहे, लोक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे आणि त्याच्याबद्दल कॉर्पोरेशनचं आणि जिल्हा अधिकाऱ्यांचं काय प्लॅनिंग आहे याची डिटेल बैठक मी घेतलेली आहे आणि काही सूचना त्यांना केल्या आणि काही त्यांच्या रिक्वेस्ट आहेत त्या आम्ही आमच्या पर्यावरण खात्याच्या माध्यमातून त्यांना काय मदत करता येईल त्याच्यावर परत 1-2 बैठका आणखी घेऊ. गोदावरी प्रदूषणासंदर्भात काही चर्चा झाली कारण सांडपाणी मोठ्या प्रमाणात सोडलं जाते त्याच्याबरोबर STP त्याच्यासाठीच आहे. तर ते सांडपाण्याचं जे डायरेक्ट नद्यांमध्ये सोडलं जातं ते ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये आता वरचेवर आपल्याला कमी होताना दिसेल, कारण जवळपास आपण फक्त जे सांडपाणी आहे ते ट्रीट करतो 46%. पण आपले जे आता प्लॅन आहेत, काही बांधकाम चालू आहेत, त्या हिशोबाने हळूहळू टप्प्याटप्प्याने हे कामं होत जातील आणि मग सांडपाणी आपल्याला नद्यांमध्ये कमी होईल आणि प्रदूषण नद्यांचं कमी होईल. आता नदी पुनर्जीवनाचंही आम्ही हातामध्ये काम घेतलेलं आहे. फक्त ह्या गोष्टी काही अशा चुटकी बाजूल्यावर होणाऱ्या नाहीये, त्या फार लांब प्रोसेस आहे नदीचं काम करण्याचं आणि त्याच्यामध्ये किमान 2-2.5 वर्षाचा वेळ लागतो ते कम्प्लीट सगळं होण्यासाठी. त्यामुळे मला वाटतं इथे पण आपण ते प्लॅन करतोय आणि ते होईल. कुंभच्या हिशोबानेच त्याचं प्लॅनिंग चालू. प्रदूषणाची अशी कुठली यंत्रणा अशी नसते, प्रदूषण कमी करण्याची यंत्रणा असते आणि आमचं जे खातं आहे ते खातं त्याच्यावर निरीक्षण करतं आणि नियंत्रण करतं. जे करायचं आहे, समजा आता उद्योग विभाग आहे तर MIDC मध्ये जे कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आहे ते उद्योग विभागाने सगळ्या इंडस्ट्रीने मिळून बनवायचं असतो. त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतं आम्ही पर्यावरण विभाग. तसेच आता हे अर्बन डेव्हलपमेंट आहे, शहरामध्ये महानगरपालिकामध्ये ते STPs त्यांनी बनवायचे आहेत. आम्ही त्यांच्यावर नियंत्रण करतो, आमचं डिपार्टमेंट नियंत्रणाचं काम करतो. आता आम्ही पार्टिसिपेशन मध्ये जात आहोत, म्हणजे आम्ही सहभाग पण घेणार आहोत. नुसतं विसल ब्लो करून जमणार नाही. याच्यावर मला वाटतं प्रशासनाने शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे. पावसाळ्यामुळे काम जे स्लो झालंय ते पावसाळ्यानंतर मला वाटतं फास्ट होईल. जे झालंय ते नक्कीच दुर्दैवी आहे, पण आता ते रस्ते लवकरात लवकर कंप्लीट करावे अशा शासनाच्या देखील सूचना.